या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन, अपर्णा, स्वप्नील हे सगळेजण आपापल्या कामासाठी निघत असतात। त्यावेळी अर्जुन स्वप्नीलला विचारत असतो की दादा आज तुला घाई आहे का? आणि त्यावेळी स्वप्नील सांगू लागतो की हो अर्जुन, आज कॉलेजमध्ये ऑडिट आहे, अधिकारी येणार आहेत, त्यामुळे लवकर जायला हवं। तितक्यात मग रुपाली त्याचा टिफिन घेऊन त्या ठिकाणी येते। त्यानंतर मग दीपक आणि मोनासुद्धा बाहेर येतात। मोना दीपकला सांगत असते की आज तुम्ही लवकर ऑफिसमधून घरी या। त्यावर तो विचारतो कशासाठी? तर अपर्णा म्हणत असते की अरे ती म्हणते ना लवकर ये, मग ये ना लवकर, कशाला प्रश्न विचारतोय? आणि त्यावेळी अर्जुन हसतच म्हणतो की हो रे बाबा दीपक, आपण काही प्रश्न विचारायचे नाहीत, आपल्या बायका जे सांगतील ते ऐकायचं। आणि त्यावर त्या तिघीही जणी हसून हो म्हणतात। त्यानंतर मग अमोलसुद्धा बापूंसोबत त्या ठिकाणी येतो। तो हसतच त्या सगळ्यांना म्हणत असतो की तुम्हाला तुमच्या कामासाठी जायला उशीर होत नाही आहे का? आता जा पटकन। आणि त्यावर ते सगळेजण हसून हो म्हणतात आणि आपापल्या कामासाठी जाण्यासाठी निघतात। मात्र त्याचवेळी एक जोगतीन त्या ठिकाणी येते। त्यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो। अपर्णा अमोलला त्यांच्या पाया पडायला सांगते। अमोल त्यांचा आणि देवीचा आशीर्वाद घेतो आणि मग त्यानंतर त्यांना विचारतो की माई तुम्हाला आमचं घर कसं वाटलं? तर ती जोगतीन घराकडे बघत म्हणते की कष्टाने कमावलेलं ऐश्वर्य आहे म्हणून टिकून आहे, असेच कष्ट करत राहा। आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो। त्यानंतर मग रुपाली त्या ठिकाणी येते। ती देवीला हळदी कुंकू वाहते, त्या माईंनासुद्धा हळदी कुंकू लावते आणि जोगवा वाढते आणि ते बघून सगळेजण खुश होतात। त्यानंतर मग मोना आणि इतर सगळेजणसुद्धा देवीचा आशीर्वाद घेतात। मात्र त्यानंतर जेव्हा अपर्णा देवीला हळदी कुंकू लावण्यासाठी पुढे येते तेव्हा ती जोगतीन रागातच अपर्णाकडे बघू लागते। त्यांना काहीतरी विचित्र जाणवतं आणि अपर्णा हळदी कुंकू वाहणार इतक्यात त्या मोठ्याने म्हणतात की थांब पोरी। आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागतात। तर ती जोगतीन अपर्णाला म्हणत असते की तू शेवटची कधी देवीला गेली होतीस, कधी देवीचा मळवट भरला होता? त्यावर अर्जुन म्हणतो की माई तुम्ही नेमकं काय बोलताय, आम्हाला कळत नाही। आणि त्यावेळी मग त्या जोगतीन म्हणतात की तुम्हाला फक्त संकटात देवाची आठवण येते का? कधी कधी देवाला सुद्धा सावलीची गरज असते, हे तुम्हाला कळत नाही का? आणि त्यांचं असं बोलणं ऐकून सगळेच जण काळजीत पडतात। तर ती जोगतीन म्हणत असते की या घरावर खूप मोठं संकट येणार आहे, जर देवीच्या मनात असेल तरच तुम्ही या संकटामधून वाचाल, नाहीतर जे नशिबात आहे तेच घडेल। आता मी जास्त वेळ इथे थांबू शकत नाही। आणि त्या रागातच तेथून बाहेर पडतात आणि त्या जोगतिनीचं बोलणं ऐकून घरातील सगळेच जण काळजीत पडतात। तितक्यात मग कदम त्या ठिकाणी येतात आणि काय झाले ते विचारतात। तर दीपक त्यांना सांगतो की आत्ताच एक जोगतीन इथे आली होती, मात्र त्यांनी सांगितलं की घरावर मोठं संकट येणार आहे, कारण आपण देवीला दिलेला शब्द पूर्ण केला नाही, नवस फेडला नाही। आणि ते ऐकून कदमसुद्धा घाबरतात। बापू म्हणत असतात की कदम आपण देवीला नवस केला होता, मात्र अमोलच्या आजारपणात आपण सगळंच विसरून गेलो। तर कदम म्हणत असतात की हो बापू, आपण असं करायला नको होतं। तर मोना आणि रुपालीसुद्धा घाबरलेल्या असतात। मोना म्हणत असते की आपण लवकरात लवकर कुलदेवीला जायला हवं। तर रुपाली म्हणत असते की हो ना, मी सुद्धा अमोलसाठी नवस केला होता, पूजा करेल असं म्हटलं होतं, पण मी ते नाही केलं। आणि मग त्यानंतर ते सगळेच घाबरून आपण लवकरात लवकर कुलदेवीला जाऊ असं ठरवतात। मात्र अपर्णा म्हणते की मला असं वाटतं आपण घाबरण्याची काही गरज नाही आहे, देव आपल्या लेकरांवर का नाराज होईल? तुम्ही घाबरू नका, आपण जाऊयात वेळ मिळेल तेव्हा। आणि मग त्यानंतर ती आणि अर्जुन ऑफिसला जातात। मात्र बापूंना खूप भीती वाटत असते। ते म्हणत असतात की पोरं आपलं ऐकणार नाही, मात्र आपण देवाला असं ताटकळत ठेवू शकत नाही, आपण जे बोललो आहोत ते पूर्ण करायलाच हवं। आणि मग त्यानंतर ते सगळेजण ठरवतात की आपण उद्याच आसगावला जाऊ आणि याबद्दल अपर्णा आणि अर्जुनला सुद्धा सांगू। काही झालं तरी आपण जो नवस बोललो आहोत तो पूर्ण करायलाच हवा। आधीच घरावर खूप संकट आली आहेत, आता अजून नवीन संकट नको। पण तितक्यात अमोल म्हणतो की माबाबांचं तर खूप महत्त्वाचं काम सुरू आहे ना, मग ते कसे येतील? मात्र बापू म्हणतात की मी बोलेल त्यांच्याशी। मात्र मनातून ते खूपच जास्त घाबरलेले असतात, काहीतरी विपरीत घडणार याची त्यांना चाहूल लागलेली असते। तर दुसरीकडे तो जे जे त्याच्या माणसांसोबत बसलेला असतो, तितक्यात त्याचा एक जवळचा माणूस तिकीट घेऊन येतो। तो जे जेला म्हणतो की साहेब तुमचं काम झालंय। आणि ते तिकीट बघून जे जे खुश होतो। मात्र दुसरा एक माणूस त्याला विचारतो की साहेब तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? त्या कलेक्टर बाईने आपल्याला एवढा त्रास दिला, आपला नितीन 7 वर्षांसाठी जेलमध्ये गेला आणि अशा वेळी तुम्ही फिरायला जाताय? आणि ते ऐकून जे जे त्याच्या कानाखाली मारत म्हणतात
म्हणतात की तू मला जाब विचारतोय का. मात्र मग त्यानंतर ते हसतच म्हणतात की अरे त्या कलेक्टर बाईचा बदला घ्यायचा आहे म्हणूनच तर मला फिरायला जायचं आहे ना. आणि मग ज्याने तिकीट आणलेलं असतं त्याला ते विचारतात की तुला तरी कळले ना काय करायचं आहे ते. आणि त्यावर तो माणूस म्हणतो की हो साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निवांत फिरायला जा, तुम्हाला जे हवं ते काम इकडे मी करेल. तर तो जे जे म्हणत असतो की उद्या मी त्या बीचवर जेव्हा दारू पीत असेल ना तेव्हा तू मला फोन करायचा आणि त्या कलेक्टर बाईची बातमी द्यायची जी ऐकून माझी नशाच उतरली पाहिजे. आणि त्यावर तो माणूसही हसतच हो म्हणतो. दुसरीकडे अपर्णाचं काम सुरू असतं तितक्यात गायतोंडे एक फाईल घेऊन त्या ठिकाणी येतात. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतची ती फाईल असते. मात्र निवडणुकांमुळे त्यावर कोणतंही काम झालेलं नसतं. गायतोंडे म्हणत असतात की मॅडम आपण हे प्रश्न वरपर्यंत पोहोचवायला हवेत. तर अपर्णा म्हणत असते की खरं तर ना त्यांना नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत हे आधी आपण स्वतः जाऊन बघायला हवं. आणि मग ते गायतोंडेंना सांगते की उद्या आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊयात, मात्र अधिकारी म्हणून नाही तर सामान्य माणूस म्हणून. तरच आपल्याला कळेल की सफाई कर्मचारी कोणकोणत्या समस्यांचा सामना करत आहेत आणि आपल्याला जाणीवसुद्धा होईल की त्या समस्या पटकन सोडवणं किती गरजेचं आहे ते. आणि त्यावर गायतोंडेसुद्धा हो म्हणतात आणि लगेच उद्याचं शेड्यूल ठरवतात. दुसरीकडे बापू आणि कदम आजगावला जाण्याविषयीच बोलत असतात. बापू खूपच काळजीत असतात. ते म्हणत असतात की अप्पी आणि अर्जुनला कसं समजवायचं ते मला कळत नाही. आता पण ते घरी आल्यावर ना कामाचंच काहीतरी सांगतील. मात्र कदमांचं लक्ष अमोलकडे जातं आणि ते बापूंना म्हणतात की काळजी करू नका, आपल्याकडे जादूगर आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका, उद्या अप्पी आणि अर्जुन आजगावला येणारच. आणि मग ते अमोलसोबत जाऊन बोलतात, त्याला समजावतात की आपल्याला उद्या कुलदेवीला जाणं किती गरजेचं आहे. आणि मग अमोलही म्हणतो की बापू आजोबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी माबाबांसोबत बोलेल, आपण उद्या सगळेजण मिळून आजगावला जाऊयात. आणि ते ऐकून त्या दोघांनाही आनंद होतो. त्यानंतर अपर्णा अर्जुन घरी आल्यावर सगळेच जण त्यांच्या आजूबाजूला बसतात. दीपक त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि सगळेजण आपली एवढी चौकशी करत आहेत हे बघून त्या दोघांनाही काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो. त्यानंतर दीपक विचारू लागतो की तुम्हाला आज एवढा उशीर का झाला. तर अमोल म्हणत असतो की अरे मामा असं काय करतोयस तू, तुला माहिती आहे ना त्या दोघांना किती महत्त्वाचं काम असतं. आणि अमोलचं एवढं समजूतदारपणाचं बोलणं ऐकून अप्पी अर्जुनला म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. कारण एरवी आपल्याला उशीर झाला तर अमोल आपल्यावर ओरडत असतो, आपल्याशी भांडत असतो आणि आज तो चक्क आपल्याला काहीच बोलत नाहीये. आणि मग ते दोघेजण विचारतात की नक्की काय झाले सांगा आम्हाला. आणि मग त्यावेळी अमोल सांगतो की उद्या आपण सगळ्यांनी आसगावला जायचं आहे कुलदेवीच्या दर्शनासाठी. मात्र अप्पी म्हणते की उद्या माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, एके ठिकाणी व्हिजिट आहे, मला नाही जमणार. मात्र सगळेजण अपर्णाला खूप समजावतात पण ती काही तयार होत नसते. मात्र मग अमोल तिला म्हणतो की मा आता जर तू नाही म्हणालीस ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि त्यामुळे अपर्णा म्हणते की ठीक आहे मी येईल आसगावला, मात्र माझी मीटिंग झाल्यानंतरच. आणि मग त्यावर सगळेजण हो म्हणतात आणि उद्याच्या तयारीला सुरुवात करतात. तर दुसरीकडे तो जेचा माणूस थेट अपर्णाच्या ऑफिसमध्येच येतो आणि तो तिच्या केबिनमध्ये जाणार इतक्यात ऑफिसमधलाच एक माणूस त्याला थांबवतो. तो घाबरूनच विचारत असतो की अरे तू इथे काय करतोय. तर तो जेचा माणूस म्हणत असतो की मी तुला वेळेवर पैसे दिले होते ना, मग तू मला त्या कलेक्टर बाईचं शेड्यूल का नाही सांगितलं, म्हणून मला इथे यावं लागलं. आणि मग त्यावर तो माणूस घाबरूनच अपर्णाचं उद्याचं सगळं शेड्यूल त्याला सांगतो आणि मग तो माणूस पुढच्या तयारीला सुरुवात करतो. तर इकडे बापू गावाकडे फोन करून आम्ही उद्या येणार असल्याचं सांगतात. तितक्यात अपर्णा त्या ठिकाणी येते. ती बापूंना म्हणत असते की बापू खरं तर ना माझी उद्या कुठेही जायची इच्छा नव्हती. अमोलच्या आजारपणात माझं स्वतःकडे माझ्या कामाकडे ना खूप दुर्लक्ष झाले, म्हणून मग मी काही गोष्टी ठरवल्या होत्या आणि त्याप्रमाणे काम करत होते. पण तुम्ही उद्या असं अचानक गावाकडे जायचं काढलं त्यामुळे आता सगळंच बंद होईल. मात्र बापू तिला म्हणतात की अप्पे असं का बोलतेस तू, तुझी मनापासून इच्छा नाही आहे का. तर अपर्णा म्हणत असते की बापू तसं नाही, मात्र देवाने आपल्याला भरभरून सगळं दिलं आहे ना, मग तोच देव आपल्यावर का रागवेल. तर बापू म्हणतात की अगं रागवणार नाही, मात्र जशी आई आपल्या लेकराची वाट बघत असते तसंच देवसुद्धा आपल्यापासून दूर असलेल्या भक्ताची वाट बघत असतो ना, मग आपण त्याला असं ताटकळत ठेवणं बरं आहे का. आणि मी तुला वचन देतो की आपण उद्या आसगावला जाऊन आल्यानंतर तुझं काम व्यवस्थित तू सुरू कर, आम्ही कोणीही तुला त्रास देणार नाही. आणि मग त्यावर अपर्णा हो म्हणते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
ज्या ठिकाणी सफाई कर्मचारी काम करत असतात त्या ठिकाणी अपर्णा व्हिजिटसाठी जाते. तिने स्वतः सफाई कर्मचाऱ्याचा वेश परिधान केलेला असतो आणि तेव्हा मग तिला त्या लोकांच्या समस्या कळून येतात. तर दुसरीकडे सगळेजण आसगावला पोहोचलेले असतात. पूजेसाठी अपर्णा आणि अर्जुन बसणार असतात, मात्र अपर्णा वेळेत त्या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे गुरुजी सांगतात की जर हा मुहूर्त चुकला ना तर अपशकुन होईल. त्यामुळे सर्वजण घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.